मुख्य समाचार. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. प्रदेश काँग्रेसनं पक्ष बांधणीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी संघटन सृजन अभियान सुरू केलं आहे. याद्वारे पहिल्यांदाच तालुका अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात 72 जिल्हा अध्यक्ष आणि 675 तालुका अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. तालुका अध्यक्षांबरोबरच काँग्रेसच्या इतर 10 संस्थांसाठीच्या तालुकास्तरीय अध्यक्षांचीही निवड केली जाणार असल्याचं संबंधित वृत्तात म्हटलंय. विशेष सखोल पुनरीक्षण SIR अंतर्गत राज्यात मतदार यादी तपासणीचा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय. याची पूर्वतयारी म्हणून सध्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या नावाची 2002च्या मतदार यादीशी जुळवणी करत आहे. मतदार यादीतले अस्पष्ट फोटो, चुकीचे तपशील याची सुद्धा दुरुस्ती केली जाते. ज्या मतदाराचं नाव 2002च्या मतदार यादीत नव्हतं त्यांचे वडील किंवा आई यांची नावं त्या यादीत सापडणं आवश्यक आहे. सखोल पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान संपूर्ण मतदार यादी नव्यानं तयार केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराकडून माहिती अर्ज भरून घेतला जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथं सुरू असलेल्या IPL सट्टा बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेनं धाड टाकून कारवाई केली. यात 4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स सामन्यावर ऑनलाईन सट्टा चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोबाईल आणि रोख रक्कम असा 26,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीजचे नवे व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून दिलीप स्वामी लवकरच रुजू होणार आहे. गेल्या 2 महिन्यांपासून MD या रिक्त पदाचा अतिरिक्त प्रभार अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा या सांभाळत होत्या. त्यामुळे शासनामार्फत महाबीजच्या MD पदावर कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती केव्हा होणार याबाबत प्रतीक्षा केली जात असतानाच 2 एप्रिल रोजीच्या शासन आदेशानुसार दिलीप स्वामी हे अकोला इथं महाबीजच्या MD पदी आपला पदभार स्वीकारतील. भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज साजरा होतो आहे. नागपुरात आयोजित स्थापना दिवस कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी पक्षाच्या विविध उपलब्धींचा आढावा घेतला. 17 वर्षांखालच्या मुला-मुलींसाठीची 7वी राष्ट्रीय कनिष्ठ गट मुष्टियुद्ध स्पर्धा कालपासून नागपुरात सुरू झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. येत्या 11 तारखेपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत देशभरातून सुमारे 600 मुष्टियोद्धे सहभागी झाले आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.